पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झाले अप्पे? अप्पे काय झाले बोलशील का? ओ अपर्णा अर्जुन कदम काय झाले? एका झटक्यात नाव बदललंस। एकदा नाही तर विचारायचं तरी ना। तिथं मंगळसूत्र घालण्याआधी एकदा विचारायचं रे, अप्पे तुला करायचंय का ग माझ्याशी लग्न? अप्पे तिथं काय झालं तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं? अरे पण सगळेजण मला बोलत होते ना, मी दिलं असतं की उत्तर काय करायचंय ते। अगं अप्पे असं कसं बोलतेस तू? तुझ्या अंगावर धावत होते मारायला। अरे ठीक आहे ना, मग मारायला आले असते ना, मारू द्यायचं होतं। काय झालं असतं? जीव गेला असता ना माझा, जाऊ द्यायचा होता जीव। काय झालं असतं दुसरं? मला तुझं कळतच नाही। मागं पण त्या पृथ्वीला मारला त्यावेळी पण तू असंच काहीतरी म्हणली। माझं आयुष्य आहे, बरोबर आहे ना, माझं आयुष्य आहे, माझे निर्णय मला घेऊ द्या ना। नुसतं म्हणायचं अप्पी लई भारी आहे, अप्पी सगळ्याला जाऊन नडते, अप्पी दाडशी आहे। अरे पण जेव्हा एवढी मोठी परीक्षा तोंडावर आली होती तेव्हा काय झालं? तेव्हा अविश्वास दाखवलास तू। नाही बरोबर आहे, एखादी बाई अडचणीत असली ना की तिला जाऊन पुरुषांनी वाचवायचं सांगितलंय ना आपल्याला वर्षानुवर्षांपासून। तू काय वेगळं केलंस? तू पण तेच केलंस की मला हिरो बनायला, मंगळसूत्र घातलं गळ्यात आणि बनला हिरो। अरे पण माझं काय? मला माझ्या समस्या सोडू द्यात की, मला आवडतात ते सोडवायला। एखाद्या पोरीला एखादी गोष्ट जमत नसेल ना की तुम्ही पुरुष लगेच तिला मदत करायला धावून येतात का? अरे द्या तिला जरा वेळ, जमल की तिला, का नाही जमणार? तुम्ही वेळ दिला तर होईल ना। अगं तू काय बोलतेस? हे हिरो अविश्वास? अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। तू त्या संकल्पाबद्दल सांगितलंस तेव्हा पण मी विश्वास ठेवलास ना। तुला कळतच नाहीये मी काय बोलतेय? कळत नाहीये तर सांग। हळू बोल। कळत नाहीये ना तर सांग मला, कारण मी पण होरपळलोय तिथं, कुत्र्यासारखा मार खाल्लाय, तरी पण तुझ्या समोर उभा राहिलो होतो, तुझ्या संग उभा राहिलो होतो। अर्जुन तुम्हाला वाचवायला तिथं आला होता, हा प्रॉब्लेम आहे माझा, बाकी काही नाही। वाचवायला? हो, मला वाचवायला म्हणूनच केलंस ना माझ्याशी लग्न। आपलं लग्न असं होईल असा तू स्वप्नात तरी विचार केला होतास का रे? काय पण तुझ्या नियतीने जुळून आणलं होतं। अर्जुन कुठल्या पोरीला वाटेल तिचं लग्न असं व्हावं? अप्पे मी तुला वाचवायला लग्न नाही केलं तुझ्याशी, अख्ख्या गावाला उत्तर द्यायला लग्न केलं तुझ्याशी। कळतच नाही। एक मिनिट, मी तुला न विचारता तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, ही चूक झाली ना माझी? ती चूक मला आयुष्यभर भोगायला लागणार। भोगायला? काय बोलतेस तू? भोगायला म्हणजे? हो भोगायलाच, कारण आपल्या नात्याची सुरुवात ना अशी अपघातानं झाली आहे। तू नेहमी म्हणतोस ना मला सुचलं म्हणून मी केलं, तसं तुला सुचलं म्हणून केलंयस तू। अगं पण एवढंच नातं नाही आपल्यामध्ये, आपण त्या आधी चांगले मित्र होतो, चांगले मित्र। अर्जुन आधीची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे। आपण वाळूत एखादा किल्ला बनवावा आणि लाटीने येऊन ते सगळं उधळून लावावं ना, तसं झालंय। या आधीचं सगळं असं लाटीने उधळून गेलंय रे। माझ्यासाठी नाही उधळून लावलं, आणि माझ्यासाठी हे नातं म्हणजे काही वाळूचा किल्ला बिल्ला नाही असं उधळून जायला। आपण लग्न केलंय तुझ्याशी, बापूंना शब्द दिलाय तुमच्या पोरीच्या आयुष्यभर काळजी घेईल, मरेपर्यंत काळजी घेईल, तिला काय कमी पडून देणार नाही। आणि मी स्वतःला शब्द दिलाय की या आप्पीच्या प्रत्येक स्वप्नामध्ये तिच्या पाठीशी उभा राहील। माझ्यासाठी नाही काय बदललं। असं कसं म्हणतोय अर्जुन तू? काय बदललं नाही? अरे हे बघ, अरे कालपर्यंत ही अप्पी का पंजाबी ड्रेस मधली पोरगी होती ना, आज ही साडी, मंगळसूत्र, हिरवा चुडा, हळद कुंकू। अरे तू म्हणतोय काहीच बदललं नाही, तू आहेस तसाच आहेस अर्जुन, बदलली मी आहे। तू आता बाहेर बघितलंस ना, बाहेर मला उखाणा घ्यायला लावला, हे पैसे, दागिने, चुडा। अरे मी अगरची सून म्हणून आली, आता तुझी बायको म्हणून नवरा आहेस तू माझा, तू म्हणतो काहीच बदललं नाही। ते बाहेरच्यांसाठी झालं, मी म्हणतोय की आपल्यातलं मैत्रीचं नातं कायम राहील। आपल्यात फक्त मैत्रीच राहील, म्हणजे आपण एकत्र असताना आपण नवरा बायको नाही। तू काळजी नको करू, मी बाहेर कदमांची सून म्हणूनच राहील, माझे सगळे कर्तव्य पार पाडेल, पण या चार भिंतीच्या आत आपण नवरा बायको नाही। प्रेम परीक्षा फक्त म्हणतात ना, तीच चालू आहे वाटतं। नाही असू दे,
तू तुझी परीक्षा दे, मी माझी परीक्षा देतो. पण आपे इथून पुढं कधीच तुझ्या मनाविरुद्ध तुझा नवरा असण्याचा हक्क नाही गाजवणार. आणि जवळ तुला वाटत नाही ना तोपर्यंत या नात्याला नवरा बायकोचं नाव नाही देणार. किती वेळ लागू दे. मग त्याला किती वेळ लागेल हे नाही माहिती मला. अगं लागू दे ना, किती बी वेळ लागू दे. 7 जन्माचे फेरे घेतलेत आपण. आत्ताची पहिला जन्म चालू आहे. पहिला जन्म असा प्रॅक्टिस मध्ये प्रयत्न करण्यात जाऊ दे. पण पहिला डाव भूताचा असतो बरं का. जाऊ दे बघ. बाकीचे 6 जन्म आपलेच आहेत. नको टेन्शन घेऊ. घे झोपून. मी झोपतो बाय. अरे काय ऐकू येते का? हॅलो, काय ऐकू येते का? हॅलो हॅलो टपा. काय झालं? काय झालंय? काय करतोयस तू? ऐक जरा. कुळायस का? काय चाललंय तुझं? अगं ह्यासाठीच थांबले ते बाहेर. तू ना तुझं अख्खा आयुष्याचं जुगाड करण्यात घालव. कदम शोभते का तुम्हाला? हो स्वप्नील कदम, तुम्हाला शोभते काय? कदम रुपाली, तुम्हाला शोभतं काय? माझं काय? तुम्ही तिघाच्या तिघा दाराला कान लावून उभे होता माहितीये मला. नाही ते कुठले? अब हे अर्जुन, तुला माहिती का पूजा असते, पूजा लग्न झाल्यावर पूजा. पूजा? अर्जा, उद्या घरात सत्यनारायणची पूजा आहे आणि त्याशिवाय तुम्ही दोघांनी एकत्र. भाऊजी, तुम्ही एक काम करा ना, आज तुम्ही बाहेर झोपा. काय हो तुमच्या दोघांचं? नवीन नवरी आहे ना घरात, आणि काय चाललंय तुमचं? आप्पे, तुला राग नाही ना आला? अहो कसला राग मामांजी? मामांजी नको नको, मामांजी नको. मला तू दुसरं काहीतरी म्हण. एकदम म्हातारा झाल्यासारखं वाटतंय. हा, तुम्हाला कदम म्हण ना, कदम. अर्जुन म्हणतो तसं. अगं तुझ्या वडिलांसारखेच आहेत ना, बापू म्हण की त्यांना. बापू नको. बापूंची जागा कोणीच नाही घेऊ शकत, अगदी मी पण नाही. त्यापेक्षा तू मला बाबा. बाबा म्हणू? हा चालेल. हा, पण मला थोरल्या जाऊबाईच म्हणायचं नाही. आमच्या दोघांचं ठरलंय बरं का, आम्ही दोघं मिळून तुझा चांगलाच जाच करणार आहे. हा. अगं गंमत केली तुझी मी. मला आपलं तू ताई म्हण. तुझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे ना मी. चालते. सर तुम्हाला काय म्हणू? अगं काही म्हण, त्याचं दडपण नको घेऊस. तुला दडपण घ्यायचं ना, याचं घे. ऐ दादा, पण आत्ता याला बाहेर झोपायला पाठव या ठिकाणी. सर मग मी नक्की कुठं झोपू? या ठिकाणी का त्या ठिकाणी? आगाऊपणा करू नकोस. चल त्या ठिकाणी. आप्पे, आजच्या दिवस तुझ्या अर्जुनला घेऊन जातो बर का. आपे तू नको यांच्याकडे लक्ष देऊ. यांचा असं टाइमपास चालू असतो काय. तू आराम कर, मी आहे बाहेर झोप. स्वप्नील, बघितलं का, आत्तापासूनच म्हणतोय आपल्याकडे लक्ष देऊ नको म्हणून. चला. चल. कुणाची पावलं आहे ती? निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का रे येत नाही. पाडच घाबरले काका. दादा
हो कदम झोपा की, तुम्हाला काय झोप आहे ना का? अरे अर्जुन, तुझं शरीर या ठिकाणी आहे, मन तुझं आत आहे, आत. दादा अरे तू फर्स्ट बेंचवरचा स्टुडंट, कुठे लास्ट बेंचवाल्यांच्या राधायला लागतोय? लास्ट बेंचवाले मला खरं सांग, खरं सांग, तो काही खोटं बोलला का? असं नाही, म्हणजे तसं बरोबर आहे. नाही नाही अर्जुन, तुला धडधडीत खोटं पण बोलता येत नाही. मला सांग, तुला कसं वाटतंय या ठिकाणी? दादा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बरं का अर्जुन. ए अर्चा, टेन्शन घ्यायचं नाही बरं का अजिबात नाही. म्हणजे सुरुवातीला सगळ्यांना टेन्शन येतं, हो येत, पण मग होतंय आपोआप. ओ कदम, अहो, कसले विषय बोलताय? शी अरे बारक्यात पोरासमोर कसं बोलायचं कळलं पाहिजे ना. अरे कसले विषय म्हणजे? हा अरे संसाराबद्दल बोलतोय मी, तुला काय वाटलं? ए अर्जुन, मी पण संसाराबद्दल बोलत होतो बरं का. हं, विनय काका, अरे कसले विषय याच्या डोक्यात येतात? लहान पोराचे. मी झोप तुझा होतो बाबा, झोप आली. ए अर्जा, अरे तुला झोप येईल नाही तर? काका, अरे ह्या कुशीवर त्या कुशीवर करणार हो, रात्रभर डिस्टर्ब करणार मला, मी सांगतोय. अनुभव का? हा? ए अर्चा, अरे आजच्या दिवस कळ काढ की. हा एकदा का संसाराला सुरुवात झाली ना मग मज्जाच. मज्जा कशात जा, तुझं तू बघ. हे स्वप्नील, अरे आत्ताच कुठं खच्ची करतो त्याला? खच्ची नाही विनय काका, खच्ची नाही. हे बघ, आपल्यासारख्या अनुभवी माणसांनी अशा नवोदित विद्यार्थ्यांना सत्याची जाणीव करून दिली पाहिजे. हा दादा मी झोपतो बाबा, जाऊ दे, तुम्ही लई चेष्टा करता माझी. झोप झोप. हे विनय काका, हा. पूजेची तयारी झाली का रे उद्याची? हा, झाली की. भटजीला सांगितलंय सामान आणायचं ते उद्या आणू की. अरे म्हणजे काम आहे आपल्याला उद्या. हो तर आपल्याला जागून चालणार नाही. आपण झोपू. हा. हॅलो जागू, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आपल्याच गुड नाईट. ए अर्जुन, तू जागा राहा आणि एका सेकंदात फॅनचं पात किती वेळा फिरतं तेवढा हिशोब दे बरं का, महत्वाचं आहे. झाडामध्ये चंद्र झोपला ग बाई. अर्जुनराव काय खरं नाही, तुम्हाला आप्पी संघ संसार करायचा आहे आणि तिला तिच्या पुस्तकांसंग. अर्जुन, काही पाहिजे का तुला? झोपला नाहीस तू अजून? नाही, तू नाही झोपली अजून. आपल्याला जखम झाल्यानंतर आपण काय लावतो? मलम. माझ्या मनाला ज्या जखमा झाल्यात ना त्याची मलमपट्टी म्हणजे पुस्तक आहेत माझ्यासाठी, म्हणून वाचत बसले. गुड नाईट. गुड नाईट. चहा पावडर झाली, साखर झाली, दूध झालं. दूध वेलदोडे, 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 वेलदोडे. वेलदोडे. वहिनी. हा अर्जुन, ओ सकाळ सकाळी इकडे कुठं वाट चुकलंस? तेच कळणार ना मला, इकडे कसं काय आलो मी? होय,
कळ ना अहो चहाचा घमघमाट सुटलाय सगळा घरभर आणि कळ ना. ते वहिनी असंच आपलं केलंय. असंच वय. अरे लग्नाचा पहिला दिवस आहे तर लगेच सकाळी सकाळी बायकोसाठी चहा बनवायला लागलायस आणि एवढ्या दिवसात आम्हाला बरं पाजला नाहीस चहा त्यो. काकी आता तुमच्या एवढा वहिनीने एवढा भारी चहा येणार आहे का मला जमल तसा केलाय थोडा. हो का द्या बघ बरं. आम्ही पिऊनच सांगतो ना आमच्यासारखं जमलाय का नाही ते. का आमच्यासाठी केलंच नाही. एकच केला होता पण तो तुम्हाला टेस्टला देतो ना टेस्टला. काय ग बाई पहिल्यांदा चहा केलाय आणि तो फक्त बायकोसाठीच. रुपाली आपलं काय खरं नाही ग बाई आता. अगं नाही नाही काकी मी एवढा हा चहा ओतून झाला ना की मग तुम्हाला परत करतो. हा देतो तिला. राहू दे राहू दे. द्या तिला. पण भाऊजी नवीन नवीन लग्न झालंय तोपर्यंत द्याल आणि मग बसून ऑर्डर सोडाल. तसं चालणार नाही हा. रोज बनवायचा सगळ्यांसाठी. नाही नाही हो सगळ्यांसाठी करतो ना चहा. पहिला हा गाळतो. हा गाळत घ्या. भाऊजी भाऊजी चहा देताय ना. नाही थंड होईल चहा. हो 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 अपर्णा मी चहा केला होता तुझ्यासाठी गरम गरम. अहो नाही मला नको चहा. माझा उपवास आहे ना. अगं बाई होय की आज पूजा म्हणल्यावर हिचा उपास असणार. भाऊजी तुम्ही नाही ना पिला चहा. नाही म्हणजे तुमचा पण उपवास आहे आज. नाही नाही मी कुठला पिलाय आताच केला होता. जरा प्या तुम्ही. बघितलं का उपास आहे म्हणल्यावर आता चहा आपल्याकडे आला. बघ बाई आपण ना तुझ्यामुळे निदान सकाळी सकाळी गरमागरम चहा तरी मिळायला हातात ऐकता. हो नाही ताई आता रोजच मिळत जाईल की तुम्हाला चहा. मी करत जाईल सगळ्यांसाठी. बघा बाबा म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको मिळून ठरवा कोण चहा करणार ते. भाऊजी म्हणतात मी करणार तू म्हणते मी करणार. मिळाला म्हणजे झाला आम्हाला. नाही नाही मी करेल ना चहा सगळ्यांसाठी. एवढं काय सोपं आहे ते केला आपण. नाही तर तुम्ही एक काम करा. तुम्ही मला स्वयंपाकात मदत करा. का दुपारचा स्वयंपाक तुम्ही करताय. लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याला आदेश द्यायला लागलीस वय ग. कलेक्टरीन बाई. अहो नाही आई मी आपलं असं गमतीतच बोलले हो. अरे पण ती नको ना असं करू. अगे रुक्मिणी अगं मने तुला लय हाऊस होती ना. आता राखी मग ह्यांच्या संगच. हा माझ्या घरात कशाला राहती. जा राह ह्यांच्या संगच राहा. अरे पण ती असं काय करतोय तू. काय रे संकल्प काय चाललंय. अरे आई ना तुझी ती. अहो सरकार कसली आईन कसलं काय. हे असली आई असती वय. असं नको ना बोलू बाळा. मग काय करू. आईन मांडवातनं ह्या अर्जन पोरगी पळून नेली. कुणामुळं तुझ्या तुझ्या ह्या बहिणीमुळं रुक्मिण मावशीमुळं. तुमच्या दोघीमुळं माझं लग्न मोडलंय. अरे पण ती बाळा आता जी झालं ती झालं. गबस तुला लय पुळ काय ना ह्या सगळ्यांचा. आता मग राणा ह्यांच्या सोबतच. अजिबात माझ्या घरात राहायचं नाही. सांगून ठेवतोय राहतच. अरे असं काय करतो पण ती. अरे ती सख्खी बहीण नसली तरी बी सख्या बहिणीपेक्षा जास्त तिने केलंय रे माझ्यासाठी. बंटी अरे ऐक माझं. अरे असा आता दंगा करून काय उपयोग. काहीच बोलू नका तुम्ही. काहीच बोलू नका. तुमचा एक शब्द बी ऐकणार नाही मी मावशी. बघ रुक्मिणी अगं आता काय करू मी. अगं माझ्या पोराचं वाटोळं झालं ग. वाटोळं झालं. जा कुठं जायचं तिथं जा. मला काय विचारती. तू तुझ्या बहिणीमुळे झालंय सगळं. मी चाललो. ए शंकर पर आईला सोडून कुठं जातोयस. अहो सरकार तीन तिची बहीण दोघी बघून घेताना मला काय देणं घेणं नाही. चाललो मी.
पूजा समजाव त्याला. बोल त्याच्याशी. आणि म्हणत्या तू गप्प जरा. हे म्हणत्या